नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी के सर, रिपोर्टर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी स्टुडिओ रूम. मुलांनो, तुमचं स्वागत आहे केकेसीच्या यूट्यूब चॅनलवर. आणि स्टुडंट्स, आज एक नवीन ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय तुमच्याकडे रिलेटेड टू महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट एक्झाम. येस मुलांनो, जॅकपॉट लागलेला आहे. नाच 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 नाच. स्टुडंट्स, 468 वॅकन्सी जिथे होत्या, सीट जिथे होते तिथे आता 510 वॅकन्सीज आहे. सो तुमची लॉटरी लागलेली आहे. 42 सीट्स वाढलेल्या आहेत मुलांना. ऑलमोस्ट 10% आसपास सीट्स वाढलेले आहेत आणि 510 जागा आहे. या किती महत्त्वाच्या असतात ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा स्टुडंट समजू शकतो की 510 जागा, आणि ते पण एक लिमिटेड स्टुडंटसाठी. म्हणजेच जे फक्त कॉमर्स स्ट्रीमचे आहेत त्यांच्यासाठी. आणि कॉमर्स स्ट्रीममध्ये सुद्धा मुलांना जे स्टुडंट्स BCom, BMS किंवा BBA झालेले आहेत आणि सोबत इक्विव्हॅलंट MSCIT किंवा त्याचे इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट आहे. फक्त हेच स्टुडंट, म्हणजे ऑलरेडी फिल्टर लागलंय. लाखो स्टुडंट्स त्याच्यातून कॉमर्सवाले पाहिजे. बरेच गर्दी संपली. कॉमर्सवाले पाहिजे, त्याच्यात फक्त BCom, BMS आणि BBA वाले पाहिजे. बाकी कोर्सेस वाले संपले. आता याच्यापैकी पण MSCIT पण पाहिजे. तर ते असं कमी कमी होत ऑलरेडी कॉम्पिटिशनमध्ये कमी क्राऊड आहे, कमी लोक राहणार आहेत. आणि याच्यात 510 वॅकन्सीज हा खूप मोठा जॅकपॉट आहे. ही संधी पुन्हा कधी येईल माहिती नाही. याच्या आधी 2016-17 मध्ये एक्झाम झाली होती. ऑलमोस्ट 8 to 9 इयर्स नंतर एक्झाम होते आहे आणि एवढी मोठी वॅकन्सी आलेली आहे. ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आणि याच्याबद्दल ज्या अपडेट आलेले आहेत ते थोडं डिटेलमध्ये जाऊन घेऊया. स्टुडंट्स, तुम्ही खरंच या एक्झामबद्दल सिरियस असाल तर हे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. न्यू पॉईंट ॲड होणार आहेत जे तुमच्या नॉलेजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो एंडपर्यंत बघा आणि तुमचे प्रत्येक मित्र जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत आहे, जो कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायची जबाबदारी तुमची. सो चला डिटेलमध्ये बघूया पूर्ण न्यूज. येस. सो विद्यार्थी मित्रांनो, जे आता लेटेस्टमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणकडनं लेटेस्टमध्ये याची डेट आहे 21 जून 2024. यांनी एक नवीन अपडेट दिली आहे की ज्या जागा 468 होत्या, तुम्हाला ते पण दाखवतो मुलांना मी. 29/12/2023 ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे, ऑफकोर्स महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट ह्या पोस्टचीच आहे ही ॲडव्हर्टिजमेंट. ओरिजिनल ॲडव्हर्टिजमेंट आहे ही, जी 29 डिसेंबर 2023ला रिलीज झालेली आहे. आणि त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ सीट 468 आहेत. ठीक आहे, 468 सीट आहेत. ऑफकोर्स ही कॅटेगरी वाईज सगळं डिवायडेशन दिलेलं आहे इथे. ठीक आहे, तेच आता चेंज झालं आहे. आणि तुम्ही जर इथं बघू शकता टोटल 510 जागा आता रिक्त दाखवलेल्या आहे. एकूण पदं आहेत 510. 42 वाढलेल्या आहेत वॅकन्सीज. दिस इज गोल्डन अपॉर्च्युनिटी. ॲक्च्युली 468 हीच खूप मोठी गोष्ट आहे मुलांना. मी तेव्हाच बोललो होतो तुम्हाला, ही एक्झाम खूप वेळानंतर आलेली आहे, मोठी अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि आता तर 510, तर नक्कीच प्रिपरेशन केलं पाहिजे मुलांना. सो याच्यात मुलांना काय दिलं बघा, शासन निर्णय 27/2/24 नुसार अन्वये जारी झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीला अनुसरून, म्हणजेच 29 डिसेंबरची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याला कन्सिडर करून अराखीव म्हणजेच खुला म्हणजे ओपन कॅटेगरी अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे आतापर्यंत ओपन EWS मध्ये फॉर्म जर फिलअप केलेला असेल तरी सुद्धा जर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे ACBCचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण परत ॲप्लिकेशन करू शकतोय. ठीक आहे, ACBC म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस. ओके, तर समजा आता फॉर एक्झाम्पल मी ओपनमध्ये फॉर्म भरला आहे, पण नाव ACBCमध्ये मी इलिजिबल आहे, शासनाचा निर्णय आला आहे त्याच्यानुसार मी ACBCमध्ये इलिजिबल आहे, तर मी परत अप्लाय करू शकतो, ACBC प्रमाणे अप्लाय करू शकतो. ठीक आहे,
सो ACBC याचा दावा करण्यातील विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. मी आधी ओपनमध्ये फॉर्म भरला होता आणि त्याच्यानंतर आता कोर्टाच्या आदेशानुसार ACBC मध्ये समजा मी एलिजिबल आहे आणि मी त्या कॅटेगरीत फॉर्म भरतोय, तर ओपनमध्ये किंवा EWS मध्ये जसाही फॉर्म भरलेला असेल तो कॅन्सल केला जाईल. तीच गोष्ट परत त्यांनी रिपीट करून सांगितली एकदम क्लिअरली की ACBCचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत EWSचा लाभ भेटणार नाही. तुम्ही म्हणाल की EWS मध्ये पण फॉर्म भरला, ACBC मध्ये पण ॲडमिशन भेटला, जिकडून ॲडमिशन भेटलं जिथे नंबर लागला तिथे आपण ॲडमिशन घेऊन टाकू, तर असं चालणार नाही. क्लिअर दिले बघा. ज्या ACBC प्रवर्गातील उमेदवारांनी EWS प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या म्हणजेच ओपन अथवा ACBC प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे. म्हणजे जर तुम्ही ACBC मध्ये बिलॉंग करत असाल तर ACBCच्या विद्यार्थ्यांनी एक तर ओपनमध्ये फॉर्म भरा किंवा ज्या ACBC EWS प्रवर्गामध्ये अर्ज भरलेले आहेत आधी जे ACBCचे स्टुडंट्स आहेत त्यांनी जर EWSचा फॉर्म भरला असेल तर त्यांना ओपनमध्ये किंवा ACBC मध्ये परत शिफ्ट व्हावं लागेल. ओके, ACBC आहे त्यांनी फॉर्म EWS मध्ये भरून ठेवलेला आहे, तर तो कॅन्सल करून त्यांना ऑप्शन आहे एक तर ओपनमध्ये फॉर्म फिलअप करणं किंवा ACBC मध्ये फॉर्म फिलअप करणं हा ऑप्शन आहे. अदरवाईज तुमचं डायरेक्ट निवड रद्द करण्यात येईल. इव्हन निवड जरी झाली त्या कॅटेगरीमधनं निवड जरी झाली तर तुमचं निवड म्हणजे सिलेक्शन ते रिजेक्ट करण्यात येईल, एक्सेप्ट केलं जाणार नाही. ठीक आहे. सो ACBC उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांपेक्षा वयाप्रमाणे शिथिलता देण्यात आलेली आहे. मुलांनो, वयाची शिथिलता जर तुम्ही मूळ जाहिरात जी आहे 29/12/2023ची त्याच्यात पण दिलेलं होतं की जे अप्पर एज लिमिट आहे, अप्पर इथं स्टँडर्ड तर दिले मुलांना, एज लिमिट इज 30. हे 30 हे कॉमन आहे की सगळ्यांसाठी 30, पण अप्पर एज लिमिटचे एज इज रिलॅक्सेबल बाय 5 years फॉर द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लासेस इवन इन्क्लुडिंग EWS. तर बॅकवर्ड क्लासेसला किंवा EWSला बिलॉंग करणारे जे आहेत त्यांना 5 वर्षाची अजून एक्स्ट्रा सूट आहे, म्हणजे 35 years पर्यंत ॲप्लाय करू शकतात. तर तसंच त्यांनी दिलं आहे की ACBCच्या विद्यार्थ्यांना पण रिलॅक्सेशन भेटणार आहे, एज लिमिटचं रिलॅक्सेशन भेटणार आहे. ओके, पण मुलांना एक लक्षात ठेवा, एज लिमिटचा क्रायटेरिया 29 डिसेंबर 2023ला फुलफिल झालेला पाहिजे. तुम्ही म्हणाल की आता माझं वय आजच्या डेटला काय आहे, नाही, 29 डिसेंबर 2023ला जे तुमचं वय असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके, आणि मुलांना बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी क्लिअरली मेन्शन केले लास्टमध्ये. मूळ जाहिरात जी आहे 5/2023 नुसार मधील तसेच जाहिराती संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकामधील इतर अटी व शर्ती. थोडंसं टंग ट्विस्टर झालं माझ्यासाठी, मराठी खरंच अवघड आहे, बरं इंग्लिशलाही सोपं आहे, काय सांगावं तुम्हाला. सो इतर अटी व शर्ती अपरावर्तित राहतील, म्हणजे टर्म्स अँड कंडिशन अप्लाय म्हणायचं आहे त्यांना, खरंच सोपं आहे. तर मुलांना टर्म्स अँड कंडिशनसाठी जे 29 डिसेंबर 2023चं ओरिजिनल ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याला रेफर करा. त्याच्यात जे गोष्टी आहे त्याच्यात जे क्रायटेरिया आहे जसं की BCom BMS BBA हे पाहिजे, MSc IT इक्वॅलंट पाहिजे, किंवा फर्स्ट इयरची सॅलरी 19-20-21 राहील, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर 1000 रुपये जास्त राहील. रिझर्वेशन कॅटेगरीचे जे रूल्स आहेत त्याच्यात ऑफकोर्स आता आपण काही चेंजेस बघितलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेबसचं एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहे. टेस्टमध्ये सेम मुलांना 50 क्वेश्चन आहेत, 50 क्वेश्चन प्रोफेशनल नॉलेजचे आहेत म्हणजेच अकाउंट्सचे, ते 110 मार्काला विचारले जाणार आहेत. आणि बाकी रिझनिंग, कॉन्ट आणि मराठी लँग्वेज आहे ते रिस्पेक्टिव्हली 20-10-10 म्हणजे असं टोटल 150 मार्क, 110चा अकाउंट्स आणि 40 मार्काचा ऑदर, असं 150 मार्काची एक्झाम आहे. MCQ मध्ये 120 मिनिटाचा तुमचा टोटल पेपर राहणार आहे. किंवा अदर याच्या व्यतिरिक्त ज्या पण इन्फॉर्मेशन आहे पूर्ण इन्फॉर्मेशनवरती आय बटनवर बघू शकता मुलांना, त्याच्यात क्लिक कराल तर तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन म्हणजे 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल त्याच्यात ती मूळ जाहिरात पूर्णपणे शांततेत समजवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता वरती क्लिक करून. त्याच्यात यू विल गेट द कंप्लीट इन्फॉर्मेशन, ती सगळी इन्फॉर्मेशन ॲप्लिकेबल आहे. फक्त काही अपडेट जे आले ACBC वगैरे जे गव्हर्नमेंट कोर्टचे जे कोर्टचे वर्डिक्ट्स आलेले आहेत त्यानुसार चेंजेस झालेले आहेत आणि जागा वाढलेल्या आहेत. आता 510 जागा आहेत. स्टुडंट्स अजूनपर्यंत ज्यांनी अप्लाय केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी क्लिअरली दिलं आहे की मुदत वाढून देण्यात येईल, तुम्ही अजून पण एक्झाम फॉर्म फिलअप करू शकतात आणि नेक्स्ट एक्झाम रिलेटेड अपडेट जशी भेटेल लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय. अरे मुलांना लास्ट पॉईंट, स्टडी करायचं असेल तर डोंट वरी, वी हॅव द कोर्सेस. आमच्याकडे महाभारत कोर्स
फुल कोर्स म्हणजे रामबाण कोर्स म्हणजे क्रॅश कोर्स पण आहे. संजीवनी बुटी म्हणजे एक्झामच्या आधी 3 ते 4 तासात पूर्ण रिवाईज करायचं आहे फास्टमध्ये, तो पण कोर्स आहे. टेस्ट सिरीज पाहिजे तर त्याचा पण सेपरेट कोर्स आहे. तर ॲज पर युअर रिक्वायरमेंट आपण मल्टिपल कोर्सेस बनवलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही कोर्सबद्दल काही डाऊट असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर पण दिलेला आहे आणि त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं ॲप आहे KKCA, ते ॲप डाउनलोड कराल, त्याच्यात तुम्हाला कोर्स इझिली भेटून जाईल. सो सी यू इन द बॅच. बाय बाय.